इथे पण तुम्ही बघू शकता POPचं आलेलं सगळं काते वगैरे सगळं आलेले आहेत. गणपती बाप्पाचे साचे ठेवलेले आहेत. आणि जेव्हा पण तुम्ही गणपती बाप्पाची फुल दाखवणार तर फुल कधी नको दाखवा, कारण की कलर नाही केलेलं असतं आणि धोती वगैरे म्हणजे ते घालून नाही केलं. तर त्यामुळे तुम्ही ना गणपती बाप्पाचे ना हाफ ऑफ व्हिडिओ काढा फक्त. हे बघा असे फक्त मुंबईचा एकटा राजाची ट्रॉली धारावी करून आलेली आहे. आणि महाराजाची ट्रॉली बघू शकता, महाराजाची ट्रॉली एकदम महागी आहे. आणि इथं आहे जोगेश्वरीचा राजा अरुंधती सरच्या वर्षामधून ही गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही आता बघू शकतात की तयार होत आहे. हेलो गाइस, वेलकम बैक टू माई चैनल। तो आज मैं जा रहा हूँ अभी परेल वर्कशॉप और गणेश उत्सव को सिर्फ अभी यानी कि 2 महीने ही बचे। तो चलो फिर परेल वर्कशॉप में जाते। और हाँ गाइस, मैं आपको ये बात बताने वाला हूँ कि अभी मैं जो ब्लॉग बनाने वाला हूँ पूरा मराठी में बनाने वाला हूँ। और जो भी ब्लॉग बनाऊँगा अभी वो सब मराठी में ही आएगा, क्योंकि अभी महागमनी ये सब गणपति बाबा के आगमन ये सब चालू हो गए। तो अब ये सब ब्लॉग आपको मराठी में देखने को मिलेगा। तो चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर गाईस आता चाललो आहे मी परेल वर्कशॉपला, कारण गणपती बाप्पाची मूर्ती सगळे बनवायचे घडाचे चालू झालेले आहे। आणि हा रोड तुम्ही बघू शकतात, हा रोड म्हणजे आपल्या सर्व परेलवरून आपण डायरेक्ट सगळे या रोडला नेतात। आणि कोण ना फिरून पण जातात, कारण जास्त पाऊस असला तर हे रोडमध्ये पाणी भरून जातात। तर त्याच्यामुळे ना त्या दुसरे फिरून पण जातात। बट तिकडनं जायचं ना तुम्ही तर तुम्हाला पहिले परेलचा महाराजा दिसणार, त्या बाजूला त्यानंतर तुम्हाला परेलचा विघ्नहर्ता दिसणार। तर चला माझा व्हिडिओ सुरू करूया, लेट्स गो, गणपती बाप्पा मोरया। तर गाईस फायनली आता मी पोहोचलो आहे परेल वर्कशॉपला। आणि चला मग आता आज जातो आणि तुम्हाला दाखवतो की किती काम झाले किती नाही झाले। गणपती बाप्पाची मूर्ती पण घडायचं सुरू झालं आहे। आणि बघू शकतो परेल वर्कशॉपचं हे गेट पण जे होतं ते पण गेट आता बंद केलेलं आहे। आता सध्या हे तर पण एक गेट होतं ते आता बंद केलेलं आहे सध्या। मी जे रोड बघते आहेत ते 6 तारखेला यानी की सुरतच्या गणपती बाप्पाचं पहिला आगमन होणार आहे इकडनं परेल वर्कशॉपवरून। आणि तुम्ही परेल वर्कशॉप पण बघू शकतात, आज चांगलं ऊन पण पडलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे 6 तारखेला ही रोड पूर्ण पॅक होणार। तिथं आपले ढोलपथकवाले त्यानंतर बँजोवाले, म्हणजे वेगळीच फिलिंग येणार। तर चला मग आता तुम्हाला मी आज दाखवतो। आज पण तुम्ही बघू शकता परेल वर्कशॉपमध्ये मस्त इथं साचे वगैरे सगळे ठेवलेले आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण घडवते आहे। पण आता गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला मी हाफ ऑफ दाखवणार, कारण फुल नाही दाखवणार, कारण की आता पूर्ण काम झालेलं नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता हाफ ऑफ करून दाखवणार। इथे पण तुम्ही बघू शकता POPचं आलेलं सगळं काते वगैरे सगळं आलेले आहेत, गणपती बाप्पाचे साचे ठेवलेले आहेत। आणि बघू शकता आज आहे काळा चौकीचा महागणपतीचा पाद्यपूजन सोहळा, ते संध्याकाळी आहे। पण मी ते शूट नाही करू शकत, कारण की मला उशीर होऊन जाईल मग घरी जायला। तर तुम्ही बघू शकता सगळं आलेलं आहे इथं असे। फक्त एवढंच दाखवा, अजून त्याच्याहून जास्त काही दाखवू नका। वाटलंच तर तुम्हाला झूम करू शकतात, पण असं फुल व्हिडिओ ना कधी तुम्ही काढू नका, कारण की तुम्ही समजू शकता ना इथे उंच मूर्त्या बनलेल्या आहेत आणि मूर्ती पण किती लवकर बनल्या आहे हे पण तुम्ही बघू शकतात। की बघू शकतात बाप्पा आलेत आता, बस 2च महिने उरत गणेश उत्सवला, त्यानंतर मग आपले बाप्पा येतील। आणि 6 तारखेला पण गणपती बाप्पाचा आगमन सोहळा होणार आहे। आणि त्यानंतर 27 तारखेला एक आहे घाटकोपरचा राजाचा, बघू शकतात मस्त चांगलं मस्त। बघू शकता सगळे बॅनर वगैरे सर्व लागलेले आहे, सर्वांचे म्हणजे वेगवेगळे। राज शिंदे आर्ट्स बघा, राज शिंदे आर्ट्स आहे जिथं अरुंधत्याचा समोर आपल्या अरुंधत्याचा आहे। आणि इकडे पण तुम्ही बघू शकतात मस्त एकदम म्हणजे वेगळंच वाटते परेल वर्कशॉपमध्ये आल्यावर एकदम। बघू शकता साचे वगैरे सर्व म्हणजे बॉडी हे सगळं म्हणजे रेडी झालेले आहेत। आता ट्रॉली आलेले आहेत गणपती बाप्पाचे बघा, 1 2 3 ट्रॉली आलेले आहेत। ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कुठली ट्रॉली असेल, म्हणजे कुठल्या मंडळाची असेल ट्रॉली।
बघा 1 2 3 ट्रॉली आल्या. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कुठल्या मंडळाची ट्रॉली असू शकते. तर तुम्ही मुंबईचा एकटा राजाची ट्रॉली धारावीकरून आलेली आहे आणि त्याच्या मागं पण ट्रॉली आहे. आणि तिथं बघा खेतवाडीचा महाराजाची ट्रॉली इथं मागे ठेवलेली आहे. चला तुम्हाला ते दाखवतो आता. तिथं पण बघू शकतात की ट्रॉली वगैरे सगळं म्हणजे बॉडी वगैरे सगळं झाले आहेत. तिथं आहे समोर जे येलो कलरची ट्रॉली आहे ती आहे खेतवाडीचा महाराजाची ट्रॉली. बघू शकतात महाराजाची ट्रॉली एकदम मागे आहे. आणि इथं आहे जोगेश्वरीचा राजा जे 10 तारीखला आगमन होणार आहे. जोगेश्वरीचा राजाचं बरं झालं मी आता पहिलं, कारण मला आता आठवण आली करून की जोगेश्वरीच्या राजाचं आगमन 10 ऑगस्टला आहे. आणि मुंबईच्या सम्राटचं पण मुंबईच्या 10 ऑगस्टला आहे. पण ट्रॉली अजून काय आलेली नाही, कारण ट्रॉलीची पूजन आहे. आता मी बघितलं होतं पोस्ट वगैरे सगळं आलेलेच होते कारण 10 ऑगस्टला तर तुम्हाला माहिती आहे कुठले 10 ऑगस्टला होणार आहे जोगेश्वरीचा राजा आणि मुंबईचा सम्राट. अजून मेट्रोचा राजाचं पण आगमन त्या दिवशी. ते अजून एक आगमन आहे ते आहे नटराज मार्केटचा राजा. नटराज मार्केटचा राजा या गणपतीचं पण आगमन होणार आहे 10 ऑगस्टला. अरुंधती सरच्या वर्षामधून ही गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही आता बघू शकतात की तयार होत आहे. मूर्ती मी फुल नाही दाखवू शकत कारण की तुम्ही समजू शकतात की हाफ ऑफ दाखवणार गणपती बाप्पाची मूर्ती, पण ते तुम्ही एकदम ना प्रॉपर बघा. गणपती बाप्पाची बॉडी आणि अरुंधती सरच्या इथं हे त्यांचं ऑफिस आहे. आणि इथं बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती एकदम सुंदर बनते आहे. इथं सर्व आलेले काम करत आहे. इथं तुम्ही बघू शकतात बॉडीचं काम चालू आहे. आणि इथं बघू शकता अरुंधती सरनी यावर्षी आपल्यासाठी एक नवा फेस आणला आहे गणपती बाप्पाचा, ते तुम्ही बघू शकतात. पूर्ण साचे वगैरे आहे आणि इथं गणपती बाप्पाचं काम चालू आहे, म्हणजे बॉडीचं पूर्ण काम चालू आहे. साचेमध्ये टाकतात, त्यानंतर मग ह्याला खिळ्या लावून त्यानंतर मग खिळा काढतात, मग ती बॉडी रेडी होते मग. आणि नवा फेस आहे यावर्षी. परेल वर्कशॉपमध्ये हरूनच गेलतो, कारण मला चारी बाजून फक्त गणपती बाप्पाची मूर्ती आकार घेत आहे हे दिसत होतं. बघू शकता कुठल्या त्या मंडळाची ट्रॉली आलेली आहे आणि साचे वगैरे बघू शकतात. मस्त काम चालू आहे इथं पण. आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण बघू शकतात, मग छान बनत आहे आता.
ट्रॉफी बघतात आहे तुम्ही, ही आहे छत्रपती शिवाजी महाराज नगरचा राजा. ते पण ट्रॉली आहे, पण ते ट्रॉलीवर नाव लिहिलं नाही तर मला ते समजत नाही ते कुठली ट्रॉली आहे.